एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 78. जया नामना रूपना गुण काही, जया देहवी देहना भास नाही. बहु तारिले हस्त ठेवनी माथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. नाथ महाराज काशीवरून हरिपंडित, त्याची पत्नी कमळा आणि 3 मुलांना घेऊन येत असताना पैठणच्या सगळ्यांनी अगदी सोहळा साजरा केला आणि सजवलेल्या गाड्या या दाराजवळ थांबल्या. गोदानं सगळ्यांच्या पायावर दूध पाणी घातलं. कुळवाडणीनं पत्रावळीवरचा भात ओवाळून टाकला आणि गंगानं दारातच सगळ्यांना औक्षण केलं. ज्या हरीला पाहण्यासाठी जीव आसुसला होता, मनाची अहोरात्र तडफड चालली होती, तो हरी प्रत्यक्ष समोर येऊन उभा राहिला तरी आईची नजर भिरभिरतच होती. जणू त्यांच्या नजरेवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. आईला नमस्कार करण्यासाठी हरिपंडित वाकला, पण त्याच क्षणी आईनं त्याला मिठीत घेतलं. एखाद्या लहान मुलासारखा तो आईच्या कुशीत शिरला आणि रडू लागला. माऊलीची अवस्था तर शब्दापलीकडची होती. तिला सारं ब्रह्मांड डोलल्यासारखं वाटत होतं. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, अशी तिच्या आनंदाची अवस्था झाली होती. तिच्या आनंदानं चौखूर उधळून जणू जल्लोष केला होता. या माऊलीनं लेकराच्या गाळावरून, डोळ्यावरून, डोक्यावरून पुन्हा पुन्हा हात फिरवला. त्याला गोंजारलं. दोघंही मायलेकरं वात्सल्यपुरात बुडून गेली होती. हा भेटीचा सोहळा पाहून साऱ्यांचे नेत्र वाहू लागले. जणू वनवासी राम फार वर्षांनी भेटायला कौसल्येला आलेला आहे. आता कौसल्याची आणि रामाची भेट झाली आहे असा सोहळा होता. तशाच साश्रू नयनांनी गिरिजाबाईंनी एकनाथ महाराजांकडे पाहिलं. त्या नजरेत काय नव्हतं. पतीबद्दलचं आत्यंतिक प्रेम, जिव्हाळा तर ओसंडून वाहत होताच, पण जीवीचं साफल्य झाल्याचं समाधानही तरळत होतं. जिव्हाळा तर ओसंडून वाहत होताच, पण जीवीचं साफल्य झाल्याचं समाधानही तरळत होतं. हे कितीदाही बोललोत, कितीदाही सांगितलं तरी ती जी नजर असेल ना गिरिजाबाईंची एकनाथ महाराजांकडे, त्या नजरेचं कोणत्या शब्दात वर्णन करणार हो? एकाच कुटुंबातली, एकाच रक्ताची माणसं, पण आज त्यांची एकमेकांशी ओळख करून दिली जात होती. चिमुकला बोबडे बोल बोलणारा प्रल्हाद, दुपट्यातच असलेला मेघश्याम चांगलेच मोठे झाले होते की. तिसरा राघोबा तर सगळ्यांनाच नवखा होता. तिघाही नातवंडांनी सगळ्यांना वाकून नमस्कार केला. दोघी आत्या आणि आजीकडं ती मुलं अनोळखी नजरेनं बघत उभी राहिली. गोदावरीच्या मुक्तेश्वराला आणि गंगेच्या पुंडाजीला मामा आणि मामी पाहून खूप हर्ष झाला. त्यांनी उभयतांना आणि आजोबांना नमस्कार केला. ह्याही क्षणी गिरिजाबाईंना श्रीखंड्याची आठवण झाली. त्या म्हणाल्या, हरी, आज आपला श्रीखंड्या हवा होता रे. खुळापोर नुसता नाचला असता. हे करू का बा, ते करू का बा, बा सांग मी काय करू म्हणून 1000दा विचारलं असतं. भारीच लागवी होता हो. श्रीखंड्याचं नाव निघताच एकनाथ महाराजही गहिवरले. खरंच रे हरी, सारंच कल्पनातीत घडलं, अघटित घडलं. जर का तो द्वारकेचा ब्राह्मण त्याला हुडकत इथपर्यंत आला नसता तर अद्यापही उलगडा काहीही झाला नसता आणि भगवंत इथे राबतच राहिला असता. आता फक्त लक्षात राहिला आहे तो भोळा भाबडा श्रीखंड्या. जीवाला चटका लावलाय बघ त्यानं. बाबा, तुमच्या भावभक्तीला देवही भुलला, पण मी सुज्ञ असून तुम्हाला ओळखू शकलो नाही. मी माझ्या ज्ञानाचा वृथा गर्व केला. मी चुकलो बाबा. तो त्रैलोक्याचा धनी भावाचा भुकेला आहे. तो भक्ताकारणे निर्गुणाचा सगुण झाला, पण मी मात्र आपल्याशी उद्दामपणे वागलो. मला आता पश्चाताप होतो आहे. नाथ महाराजांनी आपल्या सुपुत्राला पोटाशी धरलं. हरीचं आपल्या वडिलांची हे सौजन्यशील वागणं पाहून गिरिजा माऊलीला कृतकृत्यता वाटली. आता द्वैत संपलं होतं. या अद्वैताला माझीच मेलीची दृष्ट होईल असं त्यांना वाटलं आणि त्या म्हणाल्या, कमळाबाई, जा आणि थोड्या मीठ मोहऱ्या तरी घेऊन या.
पण सुनबाई तिथे होतीच कुठं, ती केव्हाच घरात गेली होती. गंगा चेष्टेनं म्हणाली, अगं आई, आम्ही दोघी लेकी समोर असून हाक मारायला सुनेचीच आठवण झाली ना तुला? गोदा म्हणाली, मध्यंतरी इतकी वर्ष गेली तरी सुनेला काम सांगायची सवय गेली नाही बरं आईची. एकनाथ महाराज हसत म्हणाले, आता हक्काची मालकीण घरात आली आहे, तेव्हा आम्हा म्हाताऱ्यांनी तिच्याच कलेनं वागायला पाहिजे असं म्हणून त्यांनी हरिपंडिताकडे पाहिलं. हरी समजायचं ते समजला आणि झटकन घरात गेला. हा सोनियाचा दिवस उगवायला फार तपश्चर्या करावी लागली. मनाची कुत्तरोड करून घ्यावी लागली. शिवाय लोकोपवादाचं खापर माथी फुटत होतं हे वेगळंच. प्रपंच थाटल्यावर प्रापंचिकाची सारी सुखदुःख सोसायला हवीतच, पण या साऱ्याची परिणिती याची देही याची डोळा सुखांत झाली होती. आता घरातला सगळा व्याप कमळाबाईनं उचलला आणि गिरिजाबाई विसावल्या सुखावल्या. इतके दिवस उसनं अवसान आणून हा प्रपंच गाडा त्या कसा तरी रेटत होत्या. आता ह्या विश्रांतीतही अभिमान होता. त्यांच्या देखरेखीखाली नवी मालकीण सारा भार पेलत होती. सासूचा शब्द खाली पडू देत नव्हती. शरीरानं कमकुवत झालेल्या गिरिजाबाईंना विश्रांतीची फार गरजच होती. संसारातला आनंद झेलायला मन सिद्ध असलं तरी शरीर तितकंसं सहाय्य करत नव्हतं. त्यामुळं वैद्यराजांच्या मदतीनं चाटण, लेप, पथ्य, अनुपान वगैरे व्यवस्थित चालू होतं. त्या विनोदानं म्हणायच्यासुद्धा, या हो, आता माझं सुख दुखतं आहे की काय, म्हणून ही सारी औषध योजना. बाहेरचा सारा व्याप हरीनं सांभाळला. अन्नदान, अतिथी अभ्यागतांचं येणं जाणं, देवपूजा, हव्य कव्य, उत्सव समारंभ वगैरे सगळ्या कशाचकडे नाथांना पाहावं लागत नव्हतं. शिवाय काशी क्षेत्री घातलेल्या अटीप्रमाणे प्रवचनं कीर्तनांचा मक्ताही त्यानं स्वतःकडे घेतला होता. तीही नाथांची दगदग कमी झाली होती. आता नाथ महाराज एकाग्रपणे आपल्या लेखन वाचनात दंग असायचे. तुलसीदासांच्या सांगण्याप्रमाणे जर रामायण लिहायला सुरुवात करायची असेल तर आधी रामायणाचं वाचन करायला हवं, त्यावर मनन चिंतन व्हायला हवं. आता त्यांचं मन रामायणावर केंद्रित झालं होतं. एक दिवस एक बाई काठी टेकत नाथांकडे आल्या आणि म्हणाल्या, महाराज, आपण येण्याची मी डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते. रोज वाड्यावर चौकशी करून जात होते. नाथ महाराज म्हणाले, का बरं, काय काम काढलं? काठी आडवी टाकून ती बाई खाली बसली आणि म्हणाली, मी महामूर्ख आहे हो. अहो, मी माझ्या अवाक्याचा विचार केला नाही, शक्यतेचा विचार केला नाही आणि गाढवासारखा सहस्त्र ब्राह्मण योजनाचा भोजनाचा संकल्प करून बसले. बरं मग त्याचं काय, मी त्यासाठी काय मदत करू? तिथे आलेल्या गिरिजाबाई म्हणाल्या, या काकूंनी शास्त्रीबुवांकडून शास्त्रार्थ काढून आणला. अर्थात ती पळवाटच म्हणायची, पण शास्त्रीबुवा म्हणाले, तुम्ही जर एका ब्रह्मनिष्ठ सत्पात्री ब्राह्मणाला भोजन घातलं तरी चालेल, आपण आपल्या संकल्पातून मुक्त व्हाल. नाथ महाराज म्हणाले, बरोबर आहे. असा एक ब्राह्मण जेवला तरी सहस्त्र ब्राह्मण जेवल्याचं पुण्य लागतं. ती बाई घाईघाईनं म्हणाली, म्हणूनच मी आपली वाट पाहत होते, कारण ब्रह्मनिष्ठ आणि सत्पात्री ब्राह्मण म्हणून आपल्याला जेवायला घालायचा संकल्प मी केला आहे. आपण नाही म्हणू नका, माझं धर्मसंकट दूर करा. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, काकू, ते जमणार नाही. मी वचनबद्ध आहे, परान्न घेणार नाही असं मी वचन दिलं आहे. त्या बाईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. महाराज, मी या जन्मात आता संकल्पमुक्त होणार नाही हो. तिची ही करुण अवस्था पाहून नाथ महाराजांचं मन द्रवलं. ते म्हणाले, काकू, तुम्ही हरीला जाऊन विचारा. त्यानं परवानगी दिली तर मी आपणाकडे अवश्य जेवायला येईन. बाई लगेच हरिपंडिताकडे आल्या. हरी म्हणाला, काकू, मी तुमचं बोलणं ऐकलं. आता असं पहा, वय परतवे बाबांना दुसरीकडचं जेवण सोसणार नाही. एकदा ते तुमच्याकडे जेवायला आले की इतरांना नाही म्हणणं जड जाईल. अरे बाबा, तुम्ही सगळी काशीहून येण्यापूर्वीच मी संकल्प करून बसले. मला त्यावेळी ही परान्नाची भानगड माहीत नव्हती र. आता लोकांना त्यांच्या संकल्पाची माहिती झाली की कोणीसुद्धा त्यांचा नेम मोडणार नाही. फक्त एकदाच
एकदाच तू त्यांना माझ्याकडे जेवण्याची परवानगी द्यावी आणि मला संकल्पमुक्त करावंस. अरे माझ्यावर तुझे फार उपकार होतील बाबा, फार उपकार होतील. त्या बाईचा आग्रह आणि कळकळ पाहून हरिपंडित म्हणाला, ठीक आहे, पण माझी एक अट आहे. मी स्वतः तुमच्याकडे येऊन सोवळ्यात स्वयंपाक करेन. बाबांना जेवायला मीच वाढेन. मान्य आहे? त्या बाई हर्षातिशयानं म्हणाल्या, अरे हरी, मग तर देवच पावला. अरे मला तरी या वेळेस उठं बसणं, स्वयंपाक करणं, चारीठाव स्वयंपाक करणं कसं जमणार होतं. मी कोणाला तरी मदतीला बोलवणारच होते. अनायसेच काम झालं. सुचिरभूत ब्राह्मण रांधणार आणि ब्रह्मनिष्ठ सात्विक ब्राह्मण जेवणार. केवढा अपूर्व योगायोग. बाईंनी शिधा सामग्री काढून ठेवली. तुटपुंजा सामग्रीत किती आणि कसं कौशल्य दाखवावं लागतं याचा हरिपंडिताला जणू पाठ मिळाला. स्वयंपाक झाला. बाईंनी पाटपाणी केलं. पत्रावळ मांडून त्याभोवती रांगोळीची रेघ काढली. आज एकनाथ महाराजांची पायधूळ आपल्या घराला लागणार म्हणून त्या खुशीत होत्या. महाराज आले. हातपाय धुवून पाटावर बसले. हरीनं सोवळ्यातलं सगळं वाढप केलं. बाईंनी डावीकडची तयारी केली होती. नाथांना वाटलं, चला या निमित्तानं तरी हरीच्या हातचा स्वयंपाक चाखायला मिळतोय. जय हरी.